महोदय, दशावतार कलाकारांसाठी मी सन्माननीय मंत्री महोदयांनीच एक मीटिंग लावली होती 26 मे 2025 रोजी। त्यामध्ये काही विषय अध्यक्ष महोदय त्या मीटिंगमध्ये मी ठेवले होते। एकतर त्यांच्या ओळखपत्राचा विषय, त्यांचं अनुदान आणि इतर ज्या काही गोष्टी जे फॉर एक्झाम्पल लावणी या विषयाला मिळतात, इतर कलांना मिळतात, तसं दशावतार कलाकारांना मिळत नाही असं मी सन्माननीय मंत्री महोदयांना त्या मीटिंगमध्ये कळवलं होतं। ती मीटिंग झाली। उत्तर देणार। आता अध्यक्ष महोदय, त्या मीटिंगला 1 वर्ष पूर्ण झालं। 1 वर्षानंतर सुद्धा मंत्री महोदयांच्या उत्तरामध्ये असं देण्यात आलं दुसऱ्याचं कोण देणार की आम्ही त्यांना ओळखपत्र देऊ शकत नाही। आम्ही सरकार म्हणून त्यांना जे 5,000 रुपये देतो ते आम्ही सरकारच्या माध्यमातून आम्ही त्यांना देतोय। पण अध्यक्ष महोदय, हे 5,000 रुपये अगोदरपासूनच त्यांना मिळायचे। वेगळं या मीटिंग नंतर काही वेगळं घडलंय अशातला भाग नाही। आपण काही GR काढणार होतो अध्यक्ष महोदय, ते GR पण त्या मीटिंग नंतर जे काही ठरले ते अजूनपर्यंत निघालेले नाही। त्यानंतर जी समिती गठीत करणार होतो ती कधी समिती गठीतच झाली नाही। आता हे जे कोण अधिकारी आहेत अध्यक्ष महोदय, त्यामध्ये मंत्री महोदय आपल्या विभागामध्ये कोण पांडेजी म्हणून आहेत। आता ती व्यक्ती एवढे अडथळे निर्माण करते ह्या सगळ्या व्यवस्थेमध्ये की आता त्यांना गुगल फॉर्म दिलेत काहीतरी। दशावतार कलाकारांना अध्यक्ष महोदय गुगल फॉर्म दिलेत। आता तो बिचारा गावात राहणारा व्यक्ती, हजारो कलाकार आहेत आमच्याकडे, त्यांना जर एवढं सगळं कळत असतं ते मागच्या काही अनेक वर्षांपासून झालं असतं ना। आता गुगल फॉर्म देऊन अधिकारी का जात नाही जिल्हा स्तरावर? मला हा प्रश्न आपल्याला विचारायचा मंत्री महोदय। अधिकारी जर एकदा जरी गेले असते, कलाकारांना एक हॉल कुठेतरी उपलब्ध करून दिला असता, ते सगळे कलाकार आले असते, आपल्या नोंदी झाल्या असत्या। अजूनपर्यंत वर्ष झालं तरी अध्यक्ष महोदय अजून नोंदी झालेल्या नाहीत। दशावतार कलाकारांना जसं लावणी महोत्सव होतो महाराष्ट्रामध्ये आणि तो महाराष्ट्र सरकार मार्फत होतो, या फेब्रुवारी 2026 मध्ये लावणी महोत्सव झाला अध्यक्ष महोदय। त्या लावणी महोत्सवमध्ये 3 दिवस तो लावणी महोत्सव घेण्यात आला। लावणीच्या कलाकारांना, त्यांच्या सम्राटांना महाराष्ट्र पुरस्कार, पद्मभूषण वगैरे वगैरे पुरस्कार मिळतात। आमचा दशावतार कलाकार इतक्या वर्षापासून तिथे कला सादर करतोय, आमच्या संस्कृतीचा एक भाग आहे। आमचा एक दशावताराच्या कलाकाराला तिकडे काही मिळालेलं नाही, एक पुरस्कार आमच्या दशावतार कलाकाराला मिळालेला नाही। इतके वर्ष झाली या कलेला अजूनपर्यंत आम्हाला एक पुरस्कार मिळालेला नाही अध्यक्ष महोदय। तो का मिळाला नाही हे कधी मंत्री महोदयांनी आम्हाला सांगावं। ओळखपत्र दिली नाहीत तर ह्या सगळ्या सरकारी योजना ज्या आहेत हे आम्ही बसवायच्या कशा? मी मागे पण तक्रार केली होती अध्यक्ष महोदय की माझा हा दशावतार कलाकार हा 4 ठिकाणी रोजंदारीवर काम करतो, ह्याची नोंदच जर झाली नाही तर आपण त्याला ह्या सगळ्या सरकारी स्कीम मध्ये घ्यायच्या कशा? कसं घ्यायचं आपण या लोकांना? दुसरी गोष्ट, हा फक्त सिंधुदुर्गाचा विषय नाही। सिंधुदुर्गामध्ये जसा दशावतार कलाकारांचा विषय तुम्ही निकम साहेबांना विचारा किंवा भास्कर जाधव साहेबांना विचारा, तसाच नमन हा विषय रत्नागिरीमध्ये आहे। अजूनपर्यंत त्यांची कसली नोंद नाही। म्हणून अध्यक्ष महोदय, आपल्या माध्यमातून ती मीटिंग मंत्री महोदय आपण जी घेतली, आपल्याला सगळा विषय माहिती। आपण स्वतः कोकणातले आहात, आपण स्वतः माझ्या मतदारसंघातले आहात। आपण जाहीर त्याच्यानंतर केलेलं होतं की मी या लोकांना ओळखपत्र देणार, अजूनपर्यंत ओळखपत्राची प्रोसिजरच सुरू झाली नाही। गुगल फॉर्म आमच्या कलाकारांना कळत नाही, तुम्ही काहीतरी सोपी पद्धत करून द्या, काहीतरी सोपी पद्धत आमच्या कलाकारांसाठी करून द्या। आमचा कुठेतरी दशावतार कलाकार हा कुठेतरी महाराष्ट्राच्या पटलावर दिसू द्या। एक पुरस्कार मंत्री महोदय आमच्या दशावतार कलाकाराला मिळालेला नाही। कलिंगन वगैरे मोठमोठे कलाकार आमच्या जिल्ह्यातून होऊन गेले, पण एकही पुरस्कार आमच्या ह्या कलाकारांना मिळालेला नाही। आमचं ओळखपत्र नाही, आम्हाला अनुदान मिळत नाही, आमचं कुठेही कुठल्या स्कीम मध्ये आम्हाला बसवलं गेलं नाही। मग हा दशावतार कलाकार जगणार कसा? त्यांनी त्याची फॅमिली, तो आपल्या फॅमिलीला कसा बघणार? त्याचा उदरनिर्वाह कसं होणार? साहेब, 5,000 रुपये, ते पण जर त्यांची जी कोण हे आहे, तो जो कोण टीम लीडर असतो त्यांचा, त्यांनी जर प्रमुख असतो त्या टोळीचा,
त्यांनी जर ठरवलं तर त्याला पैसे मिळणार, नाहीतर दशावतार कलाकारांना मंत्री महोदय पैसे मिळत नाही. माझ्या दशावतार कलाकारांना पैसे कधी मिळणार, त्यांचे हे सगळे विषय कधी सुटणार आणि त्यांना महाराष्ट्राच्या नकाशावर कधीतरी काय मिळणार आहे की नाही. आपण फड बघतो, आपण लावणीचे आपण अनेक पुरस्कार इथे जाहीर करतो, त्यांचं मानधन त्यांचं अनुदान आपण जाहीर करतो, पण माझ्या दशावतार कलाकारांसाठी अनेक वर्षांची परंपरा आमच्या कोकणातली अजूनपर्यंत एक फुटी कवडी त्यांना मिळालेली नाही. म्हणून माझी विनंती अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांनी आज काहीतरी दशावतार कलाकारांना, आमच्या नमनच्या कलाकारांना काहीतरी जाहीर करावं, जे आमच्या त्या चौकटीत बसतील, आमच्या त्या सरकारच्या कुठल्या तरी योजनेत बसतील, असं काहीतरी आज सरकारच्या माध्यमातून मंत्री महोदयांनी जाहीर करावं. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य निलेश राणे साहेब यांनी जो प्रश्न या ठिकाणी लक्षवेधीच्या माध्यमातून उपस्थित केला तो अतिशय गंभीर आहे, योग्य आहे आणि त्यांनी मांडलेले मुद्देही अतिशय बरोबर आहे. सन्माननीय अध्यक्ष महोदय, आपल्या कोकणातील विशेषतः रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि राज्यात सुद्धा काही भागात आवडीने काही लोक करत असतील. या सगळ्यामध्ये दशावताराचं महत्त्व हे पारंपरिक आहे, पौराणिक आहे, धार्मिक आहे आणि परंपरागत सुद्धा आहे. देवाचे पृथ्वीवरचे 10 अवतार या अर्थाने दशावताराची मांडणी आपण त्या ठिकाणी करतो आणि त्याच्यामध्ये स्वाभाविक आहे पौराणिक कथा, परंपरागत आपल्या गोष्टी, या सगळ्यातून आपला नट कलाकार आपल्या तालिमी म्हणजे आपल्या गावातच मंदिरातच एकत्र तालमी करून त्यामधनं या सगळ्या नाट्याला निलेश राणेसाहेब उभं करतो आणि ही कोकणाची ओळख पूर्ण राज्यात नाही, या दशावताराची ओळख जगासमोर आणण्याचं काम आपला कलाकार करतो. त्यामुळे त्याचं जेवढं धन्यवाद करावं तेवढं त्या ठिकाणी कमी आहे. ही गोष्ट खरी आहे की 26 मे 2025ला आपण या ठिकाणी बैठक मागितली आणि आपण बैठक घेतली. सन्माननीय निलेश राणे साहेबांनी त्या बैठकीमध्ये दशावतार कलेकरता अनुदान कलावंतांना मिळत नाही याबद्दलची पहिली व्यथा मांडली. कधी कधी कलाकारांऐवजी त्या पथकाच्या चालकाकडे ते जातं, त्याची आवश्यकता, आम्ही काय त्याच्या विरोधात नाही, पण कलाकारांपर्यंत पूर्ण मिळत नाही. दुसरी विनंती त्यांनी केली होती आणि मागणी केली होती, दशावतार कलाकारांची नोंद असली पाहिजे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व मंडळांची तपासणी होणे असणं आवश्यक आहे. 3 विशेष मागण्या या बैठकीमध्ये आपण केल्या. मला या ठिकाणी सांगायचं आहे की या निवेदनाच्या बैठकीच्या आधारावर आपण 12 ऑगस्ट 2025ला त्यातला निर्णय केला आणि या लोककला पॅकेज दशावतार शिफारतीसाठी आपण अजूनची समितीतली नावं, जी नावं सुद्धा मी वाचू शकतो, देवेंद्र नाईक, या ठिकाणी दत्तप्रसाद शेणे, संतोष रेडकर, राजाराम धुरी, शरद मोचेमाडकर या सदस्यांना आपली या विषयातली पॅकेजची असलेला जी समिती आहे ती राज्यस्तरीय लोककलावंतांना अनुदान पॅकेज, कला पथकांना भांडवली खर्चासाठी अनुदान व कला पथकांना प्रयोगासाठी अनुदान यासाठी या 5 सदस्यांना सुद्धा त्यामध्ये सामील करण्याच्या बाबतीतला निर्णय केला. सुरुवातीलाच मी सांगतोय की 1 वर्ष झाल्यानंतर सुद्धा या संदर्भामध्ये कारवाई पुढे जी प्रशासकीय स्तरावर झाली नाही, आपण अधिकाऱ्याचं नाव सुद्धा घेतलं. त्यामुळे पहिलं तर मी आपल्याला सांगतो की या प्रशासकीय स्तरावर जी दिरंगाई झाली त्याबद्दल चौकशी मी करीन. माननीय सांस्कृतिक सचिवांच्या अंतर्गत याची चौकशी आणि आवश्यकता असेल तर कारवाई सुद्धा आम्ही करू. हा पहिला मुद्दा आहे. दुसरा आपला या ठिकाणी मुद्दा आहे तो की या सर्व आमच्या दशावतारी कलाकारांसाठी अनुदान आणि बरोबरीने प्रयोगासाठीच अनुदान करण्याची योजना आहे का? तर अध्यक्ष महोदय, 1 जानेवारी 2008चा आपला GR आहे आणि त्याप्रमाणे विशेषतः 5 विविध कलांसाठी, लोककलांसाठी आपण त्यामध्ये प्रावधान केलं आणि त्या लोककला म्हणजे पूर्णवेळ तमाशा, हंगामी तमाशा, दशावतार, खडी गंमत, शाहिरी आणि संगीत भारी, त्यांच्या भांडवली गुंतवणुकीसाठी काही अनुदान आणि बरोबरीने प्रत्येक प्रयोगाला त्यांना काही अनुदान, या स्वरूपाची भूमिका घेतली. मला या ठिकाणी 2008च्या निर्णयानुसार भांडवली अनुदानासाठी या 5 लोककलांसाठी 50 लाख रुपये हा आपण त्या ठिकाणी निर्णय केला
आणि बरोबरीने यांच्या प्रयोगांसाठी आपण दशावतारी मंडळांना 15,000 रुपये प्रयोगासाठी अनुदान, असे 20 जास्तीत जास्त प्रयोग संख्या असं 3 लक्ष रुपये प्रत्येक कला पथकाला, अशा 40 कला पथकांसाठी सुद्धा 1,20,00,000 रुपये ठेवले. पण होतंय काय, ज्याचा उल्लेख आपण त्या ठिकाणी केला की आमची कलाकार मंडळी आहेत नाही, गावातली जी मुलं मुली आहेत, मग पेटी वाजवणारा वादक पण असो किंवा संगीत नियोजन करणारा असो किंवा माईकवाला करणारा असो किंवा तंबूवर काम करणारा असो, या सगळ्याला कधी कधी कला पथकाला अनुदान मिळतं पण कलाकारापर्यंत ते पोचत नाही, अशी सुद्धा आपण त्या ठिकाणी व्यथा त्या ठिकाणी मांडली. आणि म्हणून आज मी या ठिकाणी घोषित करतोय की दशावतारासाठी सुद्धा आणि याबरोबर 5 अन्य कलाकारांसाठी, लोककलांसाठी जे 2,22,00,000 रुपयाचं अनुदान आपण जे ठरवलं होतं ते आपण वाढवण्याचा निर्णय करतो, जेणेकरून दशावतारी मंडळींना सुद्धा त्यातलं मिळावं. हे अनुदान 2,22,00,000 दुप्पट 4,40,00,000 आपण करू, म्हणजे ते जास्तीत जास्त दशावतारातल्या सुद्धा करण्यासाठी येईल. एक. दुसरं, कला पथक चालवणारे जे आहेत त्यांच्याही काही अडचणी आहेत. त्यांना हे सामान वर्षभर सांभाळावं लागतं. आपला भास्करराव तुम्हाला माहिती आहे, त्याचा मुखवटा असतो, साहित्य असतं, त्याची वेशभूषा असते, त्याचा रंगरंगोटीचं त्या ठिकाणी नेपथ्याचं काम असतं, ते ठेवायला सुद्धा जागा लागते, ते ठेवण्यासाठी सुद्धा अडचणी असतात. आणि त्यामुळे कला पथक चालकाला बाजूला केलं तरी योग्य नाही, कलाकारांना मिळणं सुद्धा आवश्यक आहे. म्हणून हे दुप्पटीने जे आपण अनुदान करू ते आपण अनुदान कला पथकातल्या प्रयोगासाठी करतो, त्यामध्ये दुप्पटीतलं आपण अर्ध करू, जेणेकरून कलाकारांना सुद्धा थेट बँकेच्या अकाउंटवर मिळेल आणि कला पथक चालकाला सुद्धा मिळेल. अशा पद्धतीने दोघांनाही त्या ठिकाणी अनुदान मिळावं अशा पद्धतीचा आपण निर्णय करतो. या संदर्भातला GR हा येत्या 15 दिवसात आपण काढू. समितीत आपण सुचवलेली नावं या ओरिजिनल शासन निर्णयात वाढवून तो निर्णय सुद्धा 15 दिवसात आपण काढू. आपण तिसरा प्रश्न उपस्थित केला की जिल्हा अधिकारी आमचे जिल्हा स्तरावर गेले पाहिजेत. गुगल फॉर्म ही थोडी किचकट पद्धत, लोकांना सोयीची पद्धत आहे की नाही, तर स्थानिक जिल्हाधिकाऱ्याशी बोलून येत्या महिनाभरात आमचे अधिकारी जिल्हा स्तरावर जातील, हाही निर्णय करू. चौथा मुद्दा आपण म्हटलं की ओळखपत्र त्यांना दिली पाहिजे. तर या राज्यातील लोककलावंतांना अनुदान पॅकेज अंतर्गत असलेल्या लोककला ज्या दशावतार सुद्धा आहे त्यांना सुद्धा ओळखपत्र, भले उत्तरात काही लिहिलं असेल तर मी आज या ठिकाणी घोषित करतो की त्यांना ओळखपत्र देण्याचाही निर्णय आपण करू, तो शासन निर्णयामध्ये नमूद करू, अधिकाऱ्यांना आपण त्यापर्यंत खालपर्यंत पाठवू. दशावतार महोत्सव हे सुद्धा आपण घेत असतो, नमन महोत्सव आपण घेत असतो, यावर्षी ठाण्यामध्ये तो घेतला. आणि दशावतार कलेसाठी पुरस्कार तर राज्य सांस्कृतिक पुरस्कारात 3 लक्ष आणि राज्य सांस्कृतिक युवा पुरस्कारात 1 लक्ष देण्यात येतो. त्याची समिती आहे, त्यामध्ये दशावतारी कलाकारांचा सुद्धा सहभाग करण्याच्या बाबतीतल्या सूचना देण्यात येतील असं मी या ठिकाणी घोषित करतो.